मित्रांनो, तो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे आणि मी माझ्या गावी आहे आता आणि आपण आता जाऊया मंदिराकडे. आज गुढीपाडव्यानिमित्त आमच्या गावामध्ये जत्रा भरली जाते, तर आपण आता ती बघणार आहोत. आणि सकाळी गुढीपाडव्याच्या सकाळी लोक सगळे मिरवणूक वगैरे काढतात, लेझीम असते, परत अजून खूप काय असतं ते आता तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही ते बघा, एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करते. चला थोड्या वेळाने भेटू. लिंगेश्वर धन्यवाद.
तानाजी गोरे किरणगाव यांकडून रिंगेतर्फे 501 राहिलेले आपण धन्यवाद. किती धमाल करतात लोक, घोडे वगैरे नाचवतात गुढीपाडव्याच्या दिवशी। आणि सीन असा होता की आम्हा लोकांना खूप लेट झाला आणि मी लेझिम मिस केली, नाही तर तुम्हाला लेझिम पण बघायला मिळाली असते, लेझिम पण असते सकाळी आणि घोडे नाचवताना मिळालं मला बघायला, पण लेझिम नाही मिळाली यार, मिस केलं नाही यार, शिट का मिस केलं मी, जाऊ दे आता नेक्स्ट इयर बघू। ॲक्च्युली या टायमाला खूप लवकर होतं लेझिम वगैरे, नाहीतर 9च्या दरम्यान काहीतरी असायचं लास्ट टाइम आय गेस, गेल्या वर्षी होतं आय गेस असं। तर आता आपण संध्याकाळी भेटूया। आखाडा का आखाडी काहीतरी बोलतात, काही लोक आखाडा बोलतात, काही लोक आखाडी बोलतात। एक कमेंट बॉक्समध्ये मला एकाने कमेंट केलेली, त्यांनी मला सांगितलं की आखाडी बोलतात आणि मी आखाडा टाकलं होतं। तर तुम्ही माझा लास्ट इयरचा पण व्लॉग बघा, लास्ट इयरच्या व्लॉगमध्ये पण आहे सगळं काय, पण एवढंच की हे जे मी तुम्हाला लोकांना आता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सगळं ते नव्हतं, फक्त
जे संध्याकाळचं सोंग वगैरे असतात तेच होतं माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे लास्ट ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे पण बघायला मिळेल आणि आखाडा आखाडी काय ते बोलतात ते पण तुम्हाला. आणि सकाळी आहे ना लिलाव देणगीसुद्धा चालू होती, पण तेव्हा मी झोपा काढत होती बिकॉज ऑफ काल आम्ही लोक मुंबईवरून आलेलो, खूप थकलेलो यार. 2-3 दिवसापासून नुसतं मी फिरतच होती, त्यामुळे थकलेली. सकाळी उठायला जमलं नाही मला, तर मी ते पण मिस केलं. आणि इतकंच. आता आपण डायरेक्ट रात्री जागरणमध्ये भेटू. जागरण म्हणजे जागा लावावं लागणार, कारण सकाळपर्यंत ते सोंग असतात. रात्री 8-9ला काहीतरी चालू होतं, रात्रभर चालू असतं ते. तर आपण तेव्हा एन्जॉय करू आणि तेव्हाच भेटू. तर चला जाऊया. महाराष्ट्रात देशाच्या आघाडीमुळे झालेला आहे. लिंगेश्वराचं मंदिर सुंदर आहे, गाव सुंदर आहे, सगळी पात्र घेऊन
आहेत या रामलक्ष्मणाच्या भूमिकेत संस्कृत नितीन पवार आणि प्रसाद दत्तात्रय कानोडे कुंभकर्णाची भूमिका होत्या. यांच्याकडून भगवान लिंगेश्वरांनी 101 रुपये अर्पण. धन्यवाद. औंस भीमाशंकर आढळले, चिरंजीव औंस भीमाशंकर आढळले यांच्याकडून भगवान लिंगेश्वरांनी पात्राच्या संबंधित असलेले नातेवाईक कृपया आपण खाली बसून द्यायचं आहे. पात्र स्टेजवरती दिसत नाही तेव्हा बाजूच्या प्रेक्षकांना दिसणार नाही. आपण त्या पात्राच्या बाजूला असलेली गर्दी कमी करायची आहे. इंजिनियर पुढे सर्व प्रेक्षकांनी बसलेले असेल जागेवर पण बसून बसा. उमेदवार खाली बसून द्या. पाठीमागून आपलं लिंगगावचं आरोग्य दरवर भगवान शंकराच्या पात्राचं आगमन झालेलं आहे. खाली बसून घ्या. तर मित्रांनो, आपला आता व्लॉग एंड करायचा वेळ झालाय. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता माझी फॅमिली सोबत आली. ती लोक आता पाया पडतात, दर्शन घेतात. आमच्या इथे एक मंदिर आहे कळमजाई, तर तिकडे आलो आम्ही. आणि पूर्ण व्लॉगमध्ये ॲक्च्युली माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत नसेल बिकॉज ऑफ DJ चालू होता आणि पूर्ण गावामध्ये त्या DJचा आवाज घुमत होता. तर मे बी तुम्हाला आवाज आला नसेल नीट. तर आम्ही संध्याकाळी गेलेलो तो आखाडा बघायला. आखाडी जे काय बोलतात ते
ते बघण्यासाठी आम्ही लोक गेलेलो. पण ॲक्च्युली मला सगळं कॅप्चर करायला नाही मिळालं बिकॉज ऑफ मला ना अचानक भयानक ताप आला, माहीत नाही का कसा, आणि माझी तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे मला जायला नाही मिळालं, म्हणजे रात्रभर थांबायला नाही मिळालं. म्हणजे जेवढं जमलं तेवढं मी केलं. आणि 2-3 व्हिडिओ आहेत ते मी घेतलेत आमच्या काकांकडनं. त्यांनी मला वाटायचं ते मी ॲड करेन, ते पण तुम्ही बघा. काय बघितलं असेल, ऑब्व्हियसली बघितलं असेल. हां, आणि मी काय बोलणार होती, बस इतकंच. तर तुम्ही तो व्लॉग माझा एन्जॉय करा आणि भेटूया परत पुढच्या वर्षी जर जमलं तर. आणि तुम्हाला माझ्या फॅमिली काय बोलते मी, एक सेकंड, तुम्हाला माझ्या फॅमिलीला पण भेटवते मी, ठीक आहे. काय माझा गडबड चालली आहे बोलताना यार, हात पण दुखायला लागला, अजून माझी तब्येत पण ठीक वाटत नाही मला, तरी एंड करावं तर लागणारच व्लॉग. तर चला भेटूया आता आपल्या फॅमिलीला. तर मित्रांनो, तुम्हाला माझी फॅमिली दाखवली. इथे काका बसले ॲज अ ड्रायव्हर, इथे अत्तू आणि मामा आहे आणि त्यांचा मुलगा. तुझं नाव सांग रे. माझं नाव अर्णव, पूर्ण अर्णव सुशांत कदम. कोणत्या स्कूलमध्ये राहतो? मी वाणी विद्याशाला हायस्कूल. असं सगळं सांगायचं असतं का व्लॉग मध्ये वेड्या? प्रायव्हेट थिंग सांगतो मी, विचारते आणि सांगतोय. हा सांगितलं ना. ही आमची नानी आजी डोंबिवलीची. हाय कर आजी. हाय. नाही तर नीता तुम्हाला शिव्या घरी फोन करून, कोणाला घेतला नाही करून एवढं vlog मध्ये. हा ना, आम्हाला घेतला नाही करून. आणि मागे तर वहिनी बसलेली दिसते काचेतलं, नको. ही आमची शाळवी छोटीशी आतमध्ये चढ. आणि इथे आमच्या काकांचे फ्रेंड्स आहेत. एक फ्रेंड अजून एक होता, तो अजून आला नाही. हाय करा. हॅलो. ते आले नाही आणि पप्पा पण आले, ते घरी आराम करतात, चिल मारतात. तर मित्रांनो, आपण आता व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन प्लेस घेऊन, या फिर नवीन काही असं जत्रा वगैरे, यात्रा वगैरे काहीतरी घेऊन. आणि आता खूपच लवकर आपला मान्सून येणार आहे, तर त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आणि आपले खूप चांगले व्लॉग्स येतील मान्सूनचे, ट्रेकचे, वॉटरफॉलचे. तर तुम्ही माझे व्लॉग्स बघत राहा आणि नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हा लोकांना माझे ब्लॉग्स, नवीन ब्लॉग्स मिळतील बघायला, ठीक आहे. तर चला आता जाऊया आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यार, पटपट सबस्क्राईब होऊन जाऊ द्या, यावर्षी तरी 1000 होऊ द्या. आणि लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, शेअर करा, जेवढं जमेल तेवढं शेअर करा. आणि प्लीज यार सबस्क्राईब करा यार, बस काय सबस्क्राईब करा. किती चांगले लोक आहेत तुम्ही लोक, असं नका करू, नुसतं बघता स्किप करता, सबस्क्राईब करून जावा. तर चलो बाय, जाते, मिलते नेक्स्ट ब्लॉग में. चलो बाय बाय.